मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. अन्यायोपार्जित धन दशवर्षांनी तिष्ठती, प्राप्तेतु एकादश वर्ष समूलच्य विनश्यती. या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे: मनुष्य अधर्माने अनीतीने उन्नती करतो, पण नीतीभ्रष्ट होऊन अधर्माने कमावलेले ऐश्वर्य तो एके दिवशी समूळ नष्ट करतो. होय, मी श्रद्धेचे आड ज्योतिषाचा बुरका घालून वासनेचा खेळ करणाऱ्या, महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधाम अशोक खरातवर या एपिसोडच्या माध्यमातून बोलतोय. मी गेल्या 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका कीर्तनकाराच्या लिंगपिसाट वर्तनावर हा व्हिडिओ बनवला होता. अण्णा गुंजाळ नावाच्या कीर्तनकाराने एका अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार हा मात्र वारकरी संप्रदायाला काळिमा फासणाऱ्या घटनांपैकीच एक होता. हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. त्यातील काही तास उलटत नाही तोच नाशिक जिल्ह्यातील भोंदू असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कुकर्माने महाराष्ट्र पुरता हादरलाच नाहीत, तर त्याच्या घृणास्पद कृत्यांची या लीला पाहून संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये उसळली. यातील सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक बाब म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या अनेक मोठ्या प्रभावशाली व्यक्ती या भोंदू खरातच्या परिवारात होत्या. त्या भोंदू खराचं मार्गदर्शन घेत असल्याचं देखील समोर आलंय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराची जी उभारणी कॅप्टन भोंदू खरातने केलेली आहे, त्याला भेट दिल्याने कॅप्टन अशोक खरात हा अधिक चर्चेत आलेला होता. खरातच्या एकापेक्षा एक सुरस लैंगिक अत्याचाराच्या कथा आता बाहेर येत आहेत. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे संविधानिक आणि समाजातील महत्त्वाची जबाबदारीचे पद सांभाळणारी माणसं जेव्हा खरात सारख्या भोंदू आणि पाखंडी माणसांना थेट किंवा अप्रत्यक्ष पाठबळ त्यातून मिळत असेल, तर ते मात्र अधिक धोकादायक आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांचे आणि खरातचे असलेले संबंध आता मात्र जगजाहीर झालेले आहेत आणि खरातचे वरपर्यंतचे नेत्यांशी असलेले राजकीय कनेक्शन, त्याच्या चर्चा देखील आता उघडपणाने रंगू लागल्या आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भोंदू कॅप्टन खरातच्या एकत्रित छायाचित्र असल्याचे छायाचित्र हे समाज माध्यमावर काल आणि आज मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भोंदू खरातचे असलेले छायाचित्र पाहून तपास यंत्रणांवर दबाव येतो की काय, अशी चर्चा दबक्या आवाजातली सामान्य माणसामध्ये आज चर्चिली जाते. त्यामुळे राजकीय वरदहस्त आणि भोंदूगिरीच्या अभद्र युतीतून राज्यकर्त्यांनी बाहेर येऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांचे हात पाहून भविष्य सांगणाऱ्या खराच्या हातातील बेड्या या भविष्यात घट्ट झाल्या पाहिजेत. केवळ सरकार आणि मुख्यमंत्री देवाभाऊ आहे म्हणून भोंदू कॅप्टनवर कारवाई झाली अशा गमजा आज भारतीय जनता पक्षाचे अंधपक्ष या ठिकाणी मारतायत. परंतु ही बाब मात्र निश्चितपणे चुकीची आहे. भोंदू खरातवर केलेली कारवाई ही महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये आणि भारतीय संविधानाचा धरून ही कारवाई झालेली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे ही कोणत्या एका पक्षाची किंवा सरकारची जबाबदारी नाही, ती संविधानाच्या अधीन आहेत आणि ती घटनात्मक जबाबदारी देखील आहेत. हे देखील अंधभक्तांनी या ठिकाणी लक्षात घ्या. आज महाराष्ट्र असुरक्षिततेच्या हिंदोळ्यावर पूर्णपणे हेलकावे खातोय. संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकण्याची घटना ही काल घडली. पारनेरमध्ये कीर्तनकार बाबाने अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार असेल. सटाण्यामध्ये 75 वर्षीय नराधामाने 9 वर्षाच्या मुलीवर केलेला बलात्कार असेल. गेल्या 15 दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळून नेण्याची घटना असेल. नाशिकमध्ये प्रथितयश डॉक्टर असलेल्या मनीषा जेजुरकर यांनी पतीच्या छळाला कंटाळून केलेली आत्महत्या असेल. या व इतर अनेक अशा घटनांनी महाराष्ट्र अक्षरशः होरपळून गेलाय. नाशिकचे आमदार देवयानीताई फरांदे यांनी काल सुरक्षिततेच्या प्रश्नावर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. कॅप्टन खरातची बाब ही आजच घडलेली आहे असं समजू नका. यापूर्वी देखील कॅप्टनच्या लैंगिक कृत्याच्या बातम्या अधूनमधून दैनिकामध्ये प्रसिद्ध होत होत्या, परंतु राजकीय आश्रयामुळे कॅप्टन खरातचं खरं स्वरूप हे लोकांसमोर येत नव्हतं. चाकणकर बाईंच्या व अन्य राजकीय दबावामुळे हे प्रकरण सातत्याने दाबलं जात होतं. हे देखील आता भोंदू बाबाच्या असलेल्या कारनाम्याने समोर आलंय. मला या सर्व प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर बाईंची राजकीय चलाकी
आणि चाकणकरबाईंची असलेला ढोंगीपणा ही उघड करणारी या ठिकाणी दिसून आली. खरातांची उघड उघड बाजू घेणारी या बाई सुरुवातीला मी नाही त्यातली अशा आविर्भावामध्ये ह्या चाकणकर मॅडम वावरत होत्या. त्यातून चाकणकर मॅडम त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की पुरुष आयोगाच्या अध्यक्ष आहेत हेच या ठिकाणी समजत नव्हतं. लग्न झाल्यावर मुलीला संविधानाची प्रत द्या अशा सांगणाऱ्या चाकणकर बाई एका लिंगपिसाट आणि विकृत भोंदू माणसाचे पाय धुवून त्याची पूजा करतात. हीच मुळात अंधश्रद्धा नाही का? ही पाद्यपूजा करणं मुळातच संविधानिक पदावर असलेल्या माणसांनी संविधानाच्या मूल्याची अपमान करणारी देखील आहेत. हे देखील या ठिकाणी विसरता येणार नाहीत. एखाद्या गुन्हेगाराचं नकळत समर्थन करणं हीच बाब केवळ ब्युटी पार्लरवाल्या चाकणकरबाईंची ही समस्या नाही, तर महिला आयोगाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहेत. चाकणकरबाईंच्या लग्नामध्ये त्यांच्या मातोश्रीने जर संविधानाची प्रत चाकणकरबाईंना दिली असती तर एका विकृतीचे पाय धुण्याची वेळ ही रुपाली चाकणकरांवर नक्कीच आली नसती. अशोक खरात या नवश्रीमंतांची आर्थिक मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता याबाबत आता मात्र मोठी चर्चा रंगते. ती मालमत्ता कुठे आहेत, काय आहेत याची देखील समाज माध्यमावर उघड ही या ठिकाणी माहिती जनतेला मिळती आहेत. परंतु भोंदू असलेल्या कॅप्टन खराची संपत्ती पाहून, अतिरिक्त संपत्ती पाहून, ती अतिरिक्त संपत्ती ही शोषणातूनच निर्माण होते हे कार्ल मार्क्सचं वाक्य भोंदू खरातला या ठिकाणी बिनचूक लागू पडतं. प्रश्न हा आहे की सत्तेतील जवळीकतेमुळे बंद दाराआड महिलांचे लैंगिक शोषण करणारा खरातला यापूर्वी कोण राजकीय संरक्षण देत होतं? सत्ता जेवढी जास्त असते तेवढा सत्तेच्या गैरवापराचा धोका देखील अधिक असतो. महाराष्ट्रात आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची निरंकुश अशी सत्ता असल्याने महाराष्ट्राच्या मातीतील अश्रू आणि वेदनेचा आक्रोश समजून घेणारी सत्ता ही महाराष्ट्राला हवी आहे. आजही महाराष्ट्रामध्ये 19 शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज फेडण्यासाठी आणि नागरी बँकांचं कर्ज फेडण्यासाठी 19 शेतकऱ्यांनी आपल्या किडन्या विकण्याची घटना ही विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासात समोर आलेली आहे. फडणवीस साहेब, परवा अहिल्यानगरमध्ये लिंगपिसाट कीर्तनकार अण्णा गुंजाळचं प्रकरण समोर आलं. आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदू आणि विकृत आणि पाखंडी असलेल्या अशोक खरातच्या कुकर्माचं प्रकरण समोर आलंय. या दोघांचाही बंदोबस्त तुम्ही कसा करणार आहेत हा प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारतो आहे. ज्या पद्धतीने मंत्री राहिलेल्या संजय राठोडांना सत्तेच्या राजाश्रयामुळे त्यांना क्लीन चिट देण्याची भूमिका ही राजकीय सत्तेने घेतलेली होती, ते पाप हे या निमित्ताने होणार नाहीत याची दक्षता निश्चितपणाने राजकीय सत्तेने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी घ्यायला हवीत, अशीच महाराष्ट्रातील जनतेची या प्रकरणामध्ये अपेक्षा आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.